साधा सरळ भोळा मुलगा आहे तो, स्वच्छ मनाचा. अतिशय प्रेमाने गिफ्ट आणले तो त्यांनी तुला. आणि काय केलंस तू? फोडलंस? प्रीती, का केलंस तू असं? का फोडून टाकलंस ते गिफ्ट? खाली नको बघू, मान वर आणि उत्तर दे मला. बापरे, आत्या खूपच चिडल्यात. त्यात प्रीतीताई पण गप्प आहे. तिला राग आला तर हे सगळं भलतीकडे जाणार नाही. नाही नाही नाही, हे होता कामा नये. मला काहीतरी करायला हवं. आता जिजू, ते गिफ्ट ताईकडनं नाही, माझ्याकडनं फुटलंय. कसं शक्य? तू मीटर इथं आत्ताच वर गेली होती ना? एवढं सगळं झालं? नाही 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 नाही, काहीतरी गडबड आहे. जितकं मी हिला ओळखतो ती चुकून असं काही करणार नाही. आणि जरी केलंच तरी लगेच बोलली असती. एवढ्या वेळाने का सांगितलं असतं? ते मी काय झालं, मी ताईला पर्स द्यायला आले घाईघाईत, आणि घाईघाईत ना माझाच धक्का लागला आणि ते खाली पडलं. जिजू, माफ करा, मला तुमचे इमोशन्स कळत आहेत, पण यात ताईची काहीच चूक नाहीये. चूक माझी आहे. ज्योती, या अशा सगळ्या घडणाऱ्या प्रकारात फक्त तूच जबाबदार असतेस काय? एवढी निष्काळजी आहेस तू? आत्या, माफ करा मला. माझ्यामुळे जे काही झालं त्यामुळे तुम्ही सगळे दुखावलात. पण परत असं नाही होणार याची काळजी घेईन मी. माफी मागितली की झालं सगळं. सगळ्यांनी माफ करून टाकायचं लगेच. पण ज्योती, जी वस्तू गेली ना ती कायमची गेली, परत नाही येत ती. आत्या, तू इकडे हे बघ, लक्षात घे. आता कळलंय ना की यात कोणाची चूक नाहीये, आणि चूक जर कोणाची असेल ना तर ती परिस्थितीची आहे. सोडून दे. हे बघ, चुकून घडलंय एवढं तर कळलंय ना आपल्याला. प्रीती वहिनीची यात काहीही चूक नाहीये, त्यामुळे तू यात पडू नकोस, कळलंय ना? अरे प्लीज, तू पण जरा शांत होशील का? एखादी वस्तू फुटल्याने काय नवरा बायकोतलं प्रेम कमी होतं का? आणि धक्का लागून फुटली आहे ती वस्तू, म्हणून तू तिला जबाबदार. मला एक सांग, उद्या जर का खिडकी उघडी असली असती आणि वाऱ्याने पडलं असतं तर काय मग कोणाला जबाबदार धरलं असतं?